व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ही आहे पेशवाई. ओरिजिनल पेशवाई नाही आहे, हे सेमी पेशवाई. ओरिजिनल पेशवाई साडीची किंमत आय थिंक 10,000च्या पुढे. त्याच्यावरती तुम्ही म्हणजे त्याची पदर परत बॉर्डर ते कसं असतं त्याच्यावरती आहे. तर ही सेमीमध्ये आहे आणि ही अर्जंटमध्ये म्हणजे मला काल फोन आलेला त्यांचा की एक साडी खूप अर्जंट आहे, आम्ही तुम्हाला रात्री आणून देतो आणि तुम्हाला उद्या शिवून द्यावं लागेल. आणि त्यांच्या ऑलरेडी साड्या शिवलेले होते, ते घेऊन जाणार होते, पण त्यांना खूप उशीर झाला. ते काल काही आले नाहीत, ते आत्ता आलेत. आणि किती वाजता आले ते मला वाटतं आय थिंक 12:30-1 वाजता. तर ऑलरेडी माझं जे शेड्यूल होतं त्याच्यातले काही ब्लाऊज होते शिवायचे, ते शिवून झालेत. हे डिझायनर ब्लाऊज आहे, हे जे दिसते तुम्हाला ह्याला वेळ लागतं. मग त्यानंतर आता शिवायला घेतले. 2 ब्लाउजेस होते आज. काही करून मी त्यांना म्हणले मी संध्याकाळपर्यंत देईन तुम्हाला, म्हणजे रात्रीपर्यंत 8-8:30च्या नंतर. तर आत्ता वाजलेत बरोबर 4:45. तर साडी काढली आहे, त्यानंतर त्याचा अस्तर काढला आहे आणि इकडं त्याचा मॅचिंग धागा काढला आहे आणि इथं ठेवून दिले. म्हणजे साडी शिवायच्या आधी तुम्हाला किती हे असतं त्याचं प्रोसेस हे तुम्ही आयडिया करू शकता. कारण वेळेवरती आल्यानंतर आज मला 3 ब्लाऊज शिवायचे होते, पण माझे 2च शिवून झाले. आणि आत्ता सीझनमध्ये मला थोडंसं वेळ ॲडजस्ट करावं लागतं. 2 शिवून झाले तर अजून एक शिवायचं आहे, शक्यतो तोही शिवून होईल. तर आत्ता ही साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर खूप सुंदर ह्याचं पोत आहे आणि बॉर्डर पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघेल तसं आहे. तर ही सेमीमध्ये, हे त्यांनी मला सांगितलं की ह्या साडीची काहीतरी किंमत 5,000 आहे, पण डिस्काउंट हे ते करून त्यांनी 3,500ला म्हणजे विथ शिवून ह्याच्यात ब्लाऊज पण असतं. मला ब्लाऊज तर त्यांनी शिवायला दिलेलं नाही आहे, पण काढलं आहे का त्यांनी ते पाहते मी. हां, ब्लाऊज काढून घेतलं आहे त्यांनी. तर ब्लाऊज काढलं म्हणजे पूर्ण ही साडी माझ्याकडे तुम्हाला 5,000त बसेल. म्हणजे 3,500ची साडी, परत शिलाई 1,000 रुपये आणि ब्लाऊजचे 500 रुपये. डिझायनर ब्लाऊज असतो प्रिन्स कटवाला, बॅक डिझाईन, आणि त्यातच शिपिंग येतं आहे. म्हणजे असंही तुम्हाला 5,000पर्यंत घरपोच भेटते. आता ग्रीन कलर म्हणजे तुम्हाला कुंकू लावताना, एंगेजमेंटच्या वेळेस कुंकवाचा कार्यक्रम आहे किंवा वरमाईसाठी ग्रीनच साडी चालते. आणि कलर खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती प्लेन ब्लाऊज असतो. तुम्हाला असं ब्रॉकेटवाला मिळालं तर तुम्ही तसंही शिवून घेऊ शकता. आता कट करते आणि पटपट दाखवते मी तुम्हाला. असं ठरलेलं असतं हे. एवढं हे झालं आहे म्हणजे टाईम झालं आहे. तर ऊन बघा, प्रचंड ऊन आहे सध्या, त्यामुळे पाणी सारखं प्यावं लागतं. तुम्हीसुद्धा पाणी सारखं पीत जा, नाहीतर पाणी कमी पिलं की आपल्याला युरिनचं इन्फेक्शन होतं, परत बरंच गरमीचा त्रास होतो, तेही लक्षात ठेवावं लागतं. चला हे कट करून घेते. नाही, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये साड्या हव्या असतील तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन सांगायचे आहेत आणि तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे, तुमचं बजेटही सांगायचं. आता ह्या साडीची किंमत मी तुम्हाला सांगितली. सेमी जी साडी असते ती पण खूप छान क्वालिटी असते. तुम्हाला सेम लुक ओरिजिनलशी मिळता जोडता येतो. सेम ओरिजिनल नाही, 19-20 म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यात तुम्हाला कलर कॉम्बिनेशन किंमत ते सांगितलं. तर आम्ही शॉपमध्ये जेव्हा जातो, माझं घरात साड्या नसतात, माझ्याकडे फक्त पैठणीचा कपडा, काही कॉटनचे कपडे, इरकलच्या साड्या थोड्याफार असतात. ह्या साड्या मी तिथं गेल्यानंतरच तुम्हाला दाखवते तुमच्या बजेटनुसार. तुम्ही तसं सांगायचं, मग व्हिडिओ कॉलवरती त्या साड्या दाखवण्यात येतील. तर हे आता पटपट कट करून घेते. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याचा माप मला असा लिहून आलेला असतो, नाव पण असतं, पण मी नाव हे करत नाही. कमर आहे 30 इंच, शीट आहे 37, उंची 39 आणि ब्राह्मणी, आणि तारीख बघा असं आहे. तर चला पटपट शिवून घेते, कारण हे अर्जंट आहे. त्यांनी सांगितले की लग्नासाठी आहे आणि त्याने अर्जंटमध्ये दिलं. म्हणजे 9 म्हणजे त्यांचे 9 तारखेला, आज आय थिंक 8 तारीख आहे. हां, ते 9 तारखेला सकाळी त्यांच्या शॉपमधून घेऊन जाणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मी बोलले त्यांना की मी शिवून ठेवते, तुम्ही उद्या सकाळी पण घेऊन जावा. दुसऱ्या पण 2 साड्या आहेत, त्याही उद्या द्यायचे. तर मी हे करून देते, उद्या शिवते लवकर, दुपारपर्यंत घेऊन जावा. बोलतात नाही हे सकाळी द्यायचं आहे. तर चालेल म्हणले, रात्री येऊन घेऊन जावा, कारण कधी तर शिवून द्यायचंच आहे. तर अर्जंट काम असतील तर हे असे येतात, जे हिशोबात नसतात. आले तर आले साड्या, नाहीतर नाहीच, असं पण आहे. ही अशी साडी शिवून झाली, म्हणजे मागचा काष्टा, पदर, पाय, आणि ह्याला भरपूर घोळ येण्यासाठी मी इकडं जॉईंट ते करते ह्याला. आणि हा पदर एवढा छान दिसतो आहे. आणि ह्याचे आता मेन मिऱ्या करायच्या आहेत. हे काहीतरी करता करता एखादा तुकडा गेला इकडचा तिकडं, हे कटिंग करून ठेवलेलं आहे मी. हे पण कटिंग केलेलं आहे, पण ह्याला बरंचसं जॉईंट मारायचं आहे. आता हे काढून ठेवते. आज तर शिवलं मी, आणि 1-2 कॉल होते अर्जंट, त्यांच्याशी डिस्कस करत, म्हणजे ह्याचेच होते, काय बोलतो, काय ऑर्डरसाठीच कॉल होते. तर त्यांच्याशी बोलणं झालं. नवरीसाठी त्यांना वेलवेटची साडी हवी. मी त्यांना म्हणले आधी तुम्ही फिक्स ठरवा, त्यानंतर मला तुम्ही सांगा की तुम्हाला कुठला कलर हवा आहे. सगळे कॉम्बिनेशन आहेत. त्यांना रेटचं पण सांगितलं, म्हणलं क्वालिटी चांगली आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये क्वालिटी वाईजच तुम्हाला त्याच्या किमती असतात. तर तसं आहे.
हा कचरा जरा जमा करते. संध्याकाळचं थोडंसं स्वयंपाकाचं काय काय लागणार आहे काढून ठेवते. दिवाबत्ती केल्यानंतर मग कामाला लागते. हे सकाळी पूजा केलेले आहेत. फुलं इथंच ठेवलं आहे. झाडू मारून लादी पुसून स्वच्छ करून घेतलं की लगेच पूजा करून घेतो. इथे मी हे फुलं असे जमा करते कारण इथं ऊन येतं. इथे असं एक स्टीलचं छोटंसं भांडं होतं पण ते माझ्याकडून पडलं. असं जमा करते. सुकलं की मी ते झाडांना घालते. आता संध्याकाळसाठी काय करायचं आधी 1 मिनिट. हे पाणी ह्याच्यात भरलेलं काढलं आणि हे सोप संपलं होतं. सोप ते भाजून घेतले. ह्याच्यामध्ये तीळ, ओवा, परत थोडंसं मिठाचं पाणी टाकून चांगलं भाजून घेते. दुपारी वाटाची भाजी केली होती तव्यामध्ये. आता इथे भाकरी आणि चपाती आहेत. तर आता वरम भात करणार आहे रात्रीसाठी. इकडे थोडंसं आवरते आणि छोलेची भाजी केली होती. हे भांडी दुपारचे आवरलेले आहेत. बाकीचे जमा झालेत. परत खोबरं त्यात खजूर घालून खूप छान झालं होतं. आणि हे भिजवले होते काय सब्जा भिजवला होता. तो टाकून खाल्ला. मस्त पोट भरलं. आता थोडीशी कॉफी करायची आहे. मी पाणी पीत बोलते. फळं काढून ठेवलेत म्हणजे सलाड पण आहे. काकडी, गाजर, बीट, टमॅटो आणि ॲपल आणि पेरू आणि इकडं कलिंगड आहे. असं आहे. आता मी दूध काढून घेते. पण थोडं तरी गरम काहीतरी प्यावंसं वाटतं कारण कंटिन्यू काम करतो. चहा खूप कमी पिण्यात येतो माझा. ब्लॅक कॉफी प्यायला सांगितलं पण मला का ते जमत नाही. आता थोडंसं दूध काढते. ह्याच्यामध्ये मी असं कडधान्य भिजवलेलं ठेवलं आहे. खोबरं आहे. आता दूध 2 दूध आहे. एक गाईचं एक म्हशीचं असं वेगवेगळं. तर हे दूध घेते आणि पटकन कॉफी करून घेते आणि वर टेरेसवर जाऊन प्यायचं आहे. आणि मग त्यानंतर येऊन दिवाबत्ती करायचं आहे. दिवा असतोच फक्त तुळशीला आणि कुठे दरवाजापुढे. आणि अगरबत्ती ते लावून घेते. ऊद आणि हे सांगितलं होतं मी तुम्हाला बऱ्याचदा. ऊद आणि कापूर ते ओवाळून घ्यायचं. अरे फ्रीज चालूच ठेवून गेले मी. मग राहिलेलं तिकडं कुकर लावत हे शिवून घ्यायचं. त्यानंतर ब्लाऊज शिवायचं. चालेल. चला पटकन कडक कशी कॉपी करून घेते मी. थोडंसंच करणार आहे म्हणजे दोघांसाठी. मुलं तर काय पीत नाहीत. साखर वापरायचं नाही सांगतात सगळे पण ती काय सवय पटकन तुटायची नाही. लहानपणापासून सगळं हे करत आलं आहे तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या भेटायच्या. चालून जायचं. आता शेतकऱ्यांकडे म्हणजे माझ्या घरी दोन्हीकडे पण शेती करण्यात येते. तर ते बोलतात औषधाशिवाय कुठलं हे येतच नाहीत. पिकं येत नाहीत. आणि आले तरी बिना औषधाची खूप मेहनत करून केलं त्याला भाव नसतो. हे सगळ्या अशा अडचणी असतात. शेतकरी कसाही केला चोह बाजूने त्याचं मरण आहे असं म्हणलं तरी चालेल. पटपट कॉपी करून घेते. तुम्ही बोलते किती छोटं भांडं आहे. मी हे खूप छोटं आहे म्हणजे टिफिनचं भांडं होतं हे. मी तेच वापरते कधीपासूनचे आणि बरं पडतं. काय आहे याच्यात मला कळेना. थांब रे बाबा. गरम झालं. हे आता मला खाली काढावं लागेल आणि एक उकळी घ्यायची आहे. तर टेम्परेचर कमी करायचं आहे. त्या करता मला उतू जातं असं होतं बऱ्याचदा. असं का रुटीनचे व्हिडिओ माझे खूप कमी असतात. आता हे टायमर आहे त्याच्यावर ते ठेवून देते. कप घेते तो असं उकळतं म्हणजे काही हे होत नाही. अशी 2 मस्तपैकी कप घेते आणि त्याच्यामध्ये कॉफी टाकायचं. सगळ्यांनाच माहिती कॉफी कसं करतात. कॉफी टाकायचं सांगते मी तुम्हाला. ब्लॅक कॉफी पण पिते मी. मध्ये सवय झाली होती. संपला. छोटंसंच पाऊच आणते जास्त करून. तर माझ्या हातून ना कॉफी कोणी जास्त पित नाही. आणि राहिली किती घट्ट झाली की त्याची चव निघून जाते. आता थोडंसं ह्याच्यात दूध टाकते. ह्यात पण टाकते. हे परत गरम करायला ठेवते म्हणजे कडक पाहिजे तर. आणि हे फिरवून घेते. मी अशी करते कॉफी. चला
तुम्हाला साडी शिवल्यानंतर भेटते. साडी शिवून झाली आणि माझं जेवण पण झालं आहे. आता फक्त म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी मला एक शूट घ्यायचा आहे ह्याचा. आणि वाजले 9:15. जेवण म्हणजे बनवून झालं, जेवून झालं, सगळं झालं. थोडंसं राऊंड मारते, त्यानंतर जमलं तर हा ब्लाऊज शिवते, नाहीतर हे हुक्क जे आहे ते तयारी करते. तर साडी खूप सुंदर आहे, आपण डमेला घालून बघूया. चला, साडी खूप सुंदर दिसते आणि ह्याच्यावरती पैठणी ब्लाऊज आहे. म्हणजे मी ह्याला मॅचिंग करून असंच हे केलं आहे. छान दिसते पैठणी. पण मी कुठल्या ह्याला मला वाटतं काहीतरी कार्यक्रम होता आश्रमामध्ये, तेव्हा मी हे ब्लाऊज हे केले होते. खूप जणांचा रिप्लाय छान आला आणि बऱ्याच जणांनी ऑर्डर दिलं, त्यानुसार मी शिवून पण दिले. कुठल्याही साडीवरती तुम्हाला हा होऊन जातो आणि खूप छान दिसतं. ह्याचं मेन बॉडी पार्ट ब्लॅक आहे, तो मी व्हिडिओ सविस्तर सांगितला, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. आणि साडी बघा इतकी सुंदर दिसते, ब्राह्मणी खूप छान दिसते. कुठलंही पॅटर्न तुम्ही शिवा छान दिसते. बाजूला थोडासा आमचा म्हणजे पसारा दिसतो आहे, तो इग्नोर करा. तर अशा पद्धतीने ही साडी पूर्ण शिवून झाली. तर कसं वाटली नक्की सांगा. आज आली साडी, आजच शिवले. त्याबरोबर मी रुटीनचा थोडासा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड केला. सहजच शिवता मला ते घेतलं मी शूट. तर छान वाटतं. आजचा असा दिवस पूर्ण व्यवस्थित गेला आणि जे ऑर्डर घेतली होती ते वेळेत झाली, ते महत्त्वाचं आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहताच आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. अप्रतिम कलर दिसतो आणि मॅचिंग परफेक्ट ब्लाऊज असला तर खूप छान दिसतो. हाही छान दिसतो, पण तो जास्त उठून दिसतो. ही अशी ही नऊवारी हा ह्याचा पदर. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हवी तशी साडी तुमच्या किमतीमध्ये भेटून जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.